नमस्कार. आज मी तुम्हाला ओव्याच्या पानांची खुसखुशीत अशी भजी तयार करून दाखवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी ओव्याची पानं स्वच्छ धुवून घेतली आहेत. तुम्ही पाहू शकता हिरवीगार अशी मस्त ओव्याची पानं मला मिळाली होती. एका भांड्यामध्ये डाळीचं पीठ घ्यायचं आहे. आपली ओव्याची पानं जेवढी आहेत तसा अंदाज घेऊन डाळीचं पीठ घ्यायचं आहे. भजी छान कुरकुरीत आणि खुसखुशीत होण्यासाठी मी इथे 1 चमचा तांदळाचं पीठ घातलं आहे. 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा जिरेपूड, चवीनुसार थोडं मीठ, छान अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. आता यामध्ये पाणी घालून घ्यायचे आणि मस्त असं बॅटर तयार करून घ्यायचं. अगदी पातळही नाही आणि खूप घट्टही नाही, अगदी मध्यम असं बॅटर तयार करून घ्यायचं जेणेकरून ओव्याच्या पानांना छान असं कवर तयार होईल. साधारण मिनिटभर हे छान असं मिक्स करून घ्यायचं. गुठळ्या वगैरे राहिल्या नाही पाहिजे. कढई चांगली तापवून घेऊन यामध्ये मी तेल घातलं आहे. तेल चांगलं तापलं की ओव्याची पानं या डाळीच्या पिठाच्या बॅटरमध्ये मस्त अशी डीप करून फ्राय करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने एक एक पान मस्त असं डीप करून कढईमध्ये सोडायचं. पावसाळ्याचे दिवस आणि गरमागरम भजी हे कॉम्बिनेशन खूप भारी वाटतं ना ऐकायला. ओव्याच्या पानांची भजी खूप मस्त लागतात खायला. नक्की ट्राय करून पहा ही रेसिपी. तर अशा पद्धतीने एक मध्यम गॅसवर ही भजी तळून घ्यायची म्हणजे कुरकुरीत होतात छान. एक घाणा काढून घेतला आपण, आता दुसरा घाणा टाकूया. भजी छान फ्राय होतात आहे. तर मंडळी, तुम्हाला कविताज रेसिपी चॅनलवरील रेसिपी जर आवडत असतील तर कविताज रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मस्त अशी ओव्याच्या पानांची भजी तयार करून झालीत. तर मंडळी, तुम्हाला आजची ही ओव्याच्या पानांची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मस्त अशी गरमागरम खुसखुशीत अशी ओव्याच्या पानांची भजी तयार झाली आहेत. धन्यवाद.